सुरू झाला शपथविधीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं। सोबतच आपल्याला दिसत आहेत नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या समारंभासाठी इथे पोहोचलेले आहेत शपथविधी सोहळ्यासाठी। देवेंद्र फडणवीस आता स्टेजवर गेल्यानंतर तातडीने थोड्याच वेळात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। हा शपथविधीचा सोहळा तुम्ही थेट ही लाईव्ह दृश्य बघतायत नागपूरच्या राजभवनातून। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील आता मंचावरती आगमन होत आहे। सुजाता सौनिक आहेत, मुख्य सचिव अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्टेजवरती इथे आगमन आपल्याला होताना दिसतंय। आता अवघ्या काही क्षणांमध्ये शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार इथे होईल। जे मला सिटिंग अरेंजमेंट नेहमीच इंटरेस्टिंग वाटलेले आहे त्या दिवसाच्या शपथविधीची, पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका बाजूला आणि शिंदे एका बाजूला असं राहिलं, त्याच्यावर अनेकांनी चर्चा केल्या, फोटो त्याचे व्हायरल झाले होते। इथे दृश्य राजभवनातली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, इथे दृश्य। राज्यपाल आता काही क्षणांमध्ये येतील, अवघ्या काही क्षणांमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। जी, राज्यपालांचं इथं आगमन झाल्यानंतर थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा सुरुवात होणार आहे। नाही, कॅबिनेटचेही मंत्री होतील आणि राज्यमंत्र्यांचाही कदम माझ्या दिसलं नाही कोणी राज्यमंत्री, कदाचित तशी नवीन नावं तशी दिसत नाही। शेवटच्या रांगेत आता शिवेंद्रराजे, आदिती, नितेश राणे, आदिती गेल्या वेळेस कॅबिनेट होत्या, त्यांना म्हणूनच कॅबिनेट होत्या, म्हणजे ते जर मागे बसलेत तर ते कॅबिनेटवालच असेल। तेही कॅबिनेट आहे, मात्र राज्यमंत्री दिसत नाही त्यावेळेस। यावेळेस राज्यमंत्र्यांची शपथविधी होणार नाही असं साधारण चित्र दिसतंय, फक्त कॅबिनेटच आहेत। संख्या किती आपल्याला बघावी लागेल। 39 जणांना फोन गेले, 39 जण शपथ घेणार आहेत, पण मला राज्यमंत्री तसे ज्यांना फोन गेलेत का तशी यादी समोर आलेली नाही आणि स्टेजवर कोणी दिसत नाहीत।